स्वतंत्र टीम लावून त्याचा अहवाल घेतला पाहिजे. कारण आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार असं कितीतरी आहे, त्या अधिकाऱ्याने सांगितले तुझं 50,000 आहे करून टाकतो 0, तुझं 20,000 आहे करून टाकतो 0, असे कित्येक प्रकरण 0 करण्याचं काम झालेलं आहे. आणि जर आपला कर्मचारी जर त्याच्यावरच्या मनाने जर अशा गोष्टी 0-0 करत असेल, महापौर साहेब तुम्ही आदेश द्या, सभागृहाला ते 13 प्रॉपर्टी इकडे पाठवून द्या ना, आपल्याला माहिती. आणि त्यासाठी नाही महापौर साहेब माहिती द्या. माझं काय म्हणणं आहे साहेब, एवढे काय विषय हा 13 साहेब हा विषय परत सभागृहाकडे विशेष करता पाठवा. सोलापूर शहरामध्ये दुसरे नाही आपले धुळे सभागृह सगळे आहे का महत्वाचा विषय आपले धुळे चालू झाले का शोभेच्या उत्तर तीन ठिकाणी 4 ठिकाणी सोशल काम करा आता उजनी द्या पहिली उजनी टाकळी जुनी आहे. आम्ही इतकं सांगतो सोलापूर शहरात दुसरी लाईन धुळे चालू जे पाणी देत नव्हतं धुळे लाईन चालू जे पाणी देत नाही समाजात प्रश्न झाले ना नागपूर देश बोलवायला चुकीचं आहे. मग ज्या ठिकाणी स्वस्त तुमचा चालू झाला 1 दिवस शहरात 3 दिवसात 14 दिवस पाणी आता 5व्या दिवसात पाणी धुळे लाईन चालू झाली ना आता इतकं तर तुम्हीच सांगत होता धुळे लाईन चालू द्या आम्ही पाणी देतो. अध्यक्ष बोला की आता उजनी नवीन माहिती झालेली आहे, ती टाकळीला पर्याय झालेली आहे आणि ती झाल्यानंतर ती गावात 4 दिवसाचं पाणी पुरवठा तर आपण 3 दिवसात केलं. आता बघ आम्ही अजून बोलतो आम्ही कुठं बोलत होतो का लोकांना सांगायचं होतं ना आम्ही सगळे या संदर्भात विहिरी पाईपलाईन झाली, लोकांच्या अपेक्षा WPT जो वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट आहे आपण आपल्या सूचनेत घेतल्या. आपण WTP चालू व्हायला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे. त्याच्यात 70 MLD पाणी वाढणार आहे. आलेल्या पाण्यावर ट्रीटमेंट व्हायसाठी अजून 1500 कोटी आपल्याला काढायचे अजून फिरवायचे तो विषय वेगळा आहे. तो विषय वेगळा आहे. याचं वॉटर पुढचं सांगतोय तुमचा प्रवास सांगा. अहो अजून बरेच सदस्य बोलणार आहेत. आपण यांना आपण विशेष सभा बोलूया. तुम्हाला ऐका दादा धुळे एक लाईन चालू आहे दुसरी चालू आहे ना ऐकलं तुम्ही दुसरी लाईन चालू सगळं पाठवलं वाढलेलं नाही आहे. WPT झाल्यानंतर पाणी वाढलं. किती पाणी वाढलं आता 208 पाणी 208 MLD आता आणि खात्री वाढून दिलं कारण होतं नाव असेल मीटिंग राहून नावसाहेब होत मीटिंग लावायचं शहराची अपेक्षा आहे. आणि सर पर्यंत विषय समाधान झाला पाहिजे. जे दोषी आहेत पिढीला त्यांच्या पिढी गुन्हा झाला पाहिजे असे कोण मिळतात आणि महानगरपालिकेला मात्र थांबलं त्यांना काय बोला परिवहन मध्ये बोलूयात ते परिवहन मध्ये बोलू. आता संबंधित सदस्य बोला पूर्ण जर बोला बसू का पूर्ण जर बोला मी आता बजेट आपल्याला एक असं वाटतंय की बजेट चांगलं झालेलं आहे. कुठले प्रश्न माहिती सगळं चांगलं बजेट असलं बोलता येतो सगळं माहिती पूर्ण जर बोला हे स्वतःला झाले मी ऐका 2 मिनिट विद्युत करण्यासाठी चाललोय मी. हे आपण भोगलेला आहे कोकणाला ऐका साहेब प्रशासन दादा ऐका ना थोडं ऐका साहेब तुम्ही यावर्षी देतात पुढच्या वर्षी आर्थिक देणार आहे. पुढचे 4 वर्ष सगळ्यांनी खावं टाकलं तुम्ही द्या बजेट ह्या सभागृहात आज सांगतो तुम्हाला पूर्ण जर बोला मी सांगतो ना हो आपण बोलू आपण काही त्यात विशेष आपण केलं नाही. महापौर साहेब सभागृहाचे विकासन अधिकारी आहेत असं करू नका. सगळ्या प्रश्नाची उत्तर दिले तुम्हाला आता देऊ दे दिले ना मागाशी दिले लोक हो आपण करायला बजेट आपल्याला सर बोला. इथे सभागृहात माझे गुरु व इथं उपस्थित शपथ घेणार
विष्णुपंत तात्या गोटे साहेब, हो माणूस तुम्ही माणसं दादाचा काय करा, विशेष त्याच्यामध्ये ना पाणी पुरवठा आपले बोर सेपरेट घ्या. घेऊ घ्या. हा. तुम्ही पाण्यावर घेणार घेऊ. सगळ्यांना हात लावला. नाही, घेऊन जाऊ. घेऊया. पुढेवर साहेब तुमची जी भूमिका आहे सगळ्या सभागृहाची काळजी करू. अजय सर बोला. आता पाठिंबा आहे, वय बसा. मुख्याध्यापक साहेब, मुख्याध्यापक साहेब, बापू साहेब अजून परिवर्तन झालेलं आहे. हॅलो. सन्माननीय महापौर साहेब, आज इथं जो आपण 2026 व 27 करिता जे बजेट आपण इथं मांडला, त्यामध्ये आपल्या सर्व सदस्यांचं खूप खूप अभिनंदन. कारण खूप चांगला आपण इथं बजेट मांडलं. तर त्यामध्ये मला आपल्याला एक विनंती करायची आहे की धूळमुक्त सोलापूर ज्या पद्धतीने पोल्युशन झालेलं आहे सोलापूरमध्ये, आपण 2007 ते 2012 मध्ये जी धूळ काढण्यासाठी गाडी विकत घेतली होती, जवळपास 1.5 कोटी त्याची किंमत होती. आणि त्या 1.5 कोटी किंमत आज मला वाटतं 1500 देखील राहिलेली नाहीये. आज आपण बघतो हॉस्पिटलमध्ये बऱ्याच ठिकाणी आज ज्या लोकांना प्रत्येक तिसऱ्या किंवा चौथ्या व्यक्तीला डस्ट ॲलर्जी आहे. इथं बसलेल्या देखील बऱ्याच लोकांना तोच प्रॉब्लेम आहे. आज आपण महापालिकेच्या बाहेर एक बोर्ड लावलं, त्याच्यावरती रोज दाखवतो की पोल्युशन किती आहे. आणि त्या पोल्युशन ते दाखवण्यासाठी आपण खर्च केलेला आहे. मात्र सोलापूरमध्ये इतकी धूळ आहे, त्याच्यावरती कुठलंच म्हणजे आपलं कार्य आपण व्यवस्थितपणे होत नाही असं मला वाटतंय. तर मला अशी आपली विनंती आहे की आज आपण बाहेर पुण्यामध्ये वगैरे इतर मेट्रो सिटीमध्ये बघतो की तिथे ट्रॅक्टर लावून देखील धूळ उचलली जाते. तशा पद्धतीचे काही यंत्रणा आपल्याकडे लावता येईल का? अजून एक म्हटलं तर की आपली पकड जी आहे ती जे लोक साफसफाई करतात, आज सोलापूरमध्ये बघण्यात आलेलं आहे की जे डिवायडर आहे त्या डिवायडरच्या बाजूला झाडू मारल्यानंतर जी धूळ येते, ती धूळची डस्ट आहे ती एकत्रितपणे कुठले करून ठेवली जातात व ती उचलली जात नाही. तीच पुन्हा 2 ते 3 दिवसात पुन्हा रस्त्यावर येते आणि आज आपल्या श्वसन यंत्रणेला त्याचा त्रास होतो. तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण सोलापूरच्या नागरिकांचे जे आरोग्य आहे ते धोक्यात आपण म्हणजे धोक्यात येत आहे, त्याच्यासाठी आपण काहीतरी करावं आणि जे काही याच्यामध्ये कार्य करतात त्यांच्यावरती आपण काही कारवाई करावी आणि ते काम व्यवस्थितपणे करण्यात यावं. दुसरा मुद्दा म्हणजे आज आमचा जो हातवर दाब आहे त्याच्यामध्ये पाण्याचं खूप म्हणजे मोठा प्रॉब्लेम आहे. आताच बोललो पण की पाण्याच्या नियोजनासाठी एक वेगळी समिती करावी. पण माझी एक विनंती आहे की आज त्या भागामध्ये पाण्याची जर अडचण असेल तर आपण एक विशेष निधी देऊन तिथं बोरची व्यवस्था जास्तीत जास्त देण्याचा एक प्रयत्न करावा, जेणेकरून लोकांना त्याचा त्रास होणार नाही. आणखीन एक म्हटल्यानंतर आज कचऱ्याचं जे नियोजन आहे, आपण बघतो की कचऱ्याचं नियोजन सोलापूरमध्ये व्यवस्थित होत नाहीये. आज प्रत्येक रोडला जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी असं होतं की कचऱ्याची गाडी घंटागाडी व्यवस्थित वेळेवर येत नाही आणि त्यामुळे आज घरातील जे काही पुरुष मंडळी असतात ते घरातून कचरा घेतात आणि जाता जाता त्या रोडच्या कडेला टाकून जातात. तो रोडच्या दोन्ही बाजूला अशी स्थिती असते की कचरा कुंडी ती एका ठिकाणी नसून संपूर्ण शहरात त्या रोडच्या लगत पडलेली आहे. तर मला असं वाटतं की त्या लोकांवरती आपण काहीतरी म्हणजे निर्बंध लावून किंवा त्यांच्यावर काहीतरी कारवाई करून किंवा जे लोक कचरा व्यवस्थितपणे बाहेर म्हणजे टाकत नाही घंटागाडीमध्ये आणि रोडच्या कडेला टाकतात त्यांच्यावरती काहीतरी कारवाई करावी. त्याच्यामधून आपल्याला दंड स्वरूपात महापालिकेला उत्पन्न येईल. आणि त्याच प्रकारे सोलापूरमध्ये जे कचरा वाढत आहे लोकांवरती तो कुठलाही निर्बंध नाही आहे, त्यामुळे तो कचऱ्याचं प्रमाण देखील कमी होईल आणि सोलापूर जे आहे एक सुशोभित व चांगलं सोलापूर इथं होईल. यासाठी आपण काही कारवाई करावी. त्यानंतर पाण्यासाठी पाणी सोडल्यानंतर लोकांना आपलं पाणी झाल्यानंतर ते लोक पाणी काय करतात, ड्रेनेजमध्ये पाईप सोडणे, गाडी धुणे असा जो प्रकार करतात, त्याच्यामुळे इतर लोकांना त्या प्रभागामध्ये पाणी मिळत नाही. मला असं वाटतं की पाण्याचं मीटर बसवण्यासाठी नियोजन आपण करावं किंवा अधिकाऱ्यांनी त्याची स्वीप ऑपरेशन करावं किंवा त्या भागात व्हिजिट करावी आणि तिथे अशा प्रकारे जे लोक पाणी करतात कारवाई करावी, जेणेकरून पाणी बचत होईल. जल जीवन आहे म्हणतात इतरांना ते मिळत नाही तर यांच्यावरती कारवाई होणे हे अपेक्षित आहे. दुसरी काही गोष्ट त्याच्यामध्ये आज आपल्या महापालिकेच्या बऱ्याच विभागामध्ये स्क्रॅप प्रमाणामध्ये बऱ्याच काही गोष्टी पडलेल्या आहेत जे चोरी होतात आणि त्याचं आपल्याला नुकसान होतं, उत्पन्न काही होत नाही. तर आपण एक निविदा काढून मला असं वाटतं विक्री करावी आणि महापालिकेला त्याचं उत्पन्न मिळवून द्यावं. आणि
सभाच्या सर्वांचा खूप खूप अभिनंदन आणि आभार. बिजोरला बोला, बिजोर. कोणाला स्थायी समिती सभापती शहराचे अध्यक्ष सदस्य आणि सभागृहातील सर्व मान्यवर सदस्य, आज मी सोलापूर महानगरपालिकेच्या सन 2026 अर्थसंकल्पाच्या समर्थनार्थ बोलण्यासाठी उभा आहे. हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा नाही, तर सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप आहे असं मी ठामपणे सांगू इच्छितो. या अर्थसंकल्पात सबका साथ सबका विकास या तत्वाचा स्पष्टपणे प्रत्यय येतो. सर्वसामान्य नागरिक, महिला, युवक, व्यापारी, उद्योजक अशा सर्व घटकांचा विचार करून हा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे सोलापूरच्या विकासाचा संकल्प आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे सर्वसामान्यांच्या अपेक्षांना दिलेलं उत्तर आहे. विकासाची स्पष्ट दिशा भारतीय जनता पार्टीने निवडणूक केलेल्या सबका साथ सबका विकास हा नारा आज या अर्थसंकल्पातून प्रत्यक्षात उतरलेला दिसतो. हा अर्थसंकल्प कोणत्याही एका घटकासाठी नाही, तर समाजातील प्रत्येक घटकासाठी आहे. जनतेच्या प्रश्नावर थेट वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले प्रश्न, मुद्द्यावर भागातील स्थिती, रस्ते, गटार, ड्रेनेज, पट्ट्यावर भागातील समस्या सर्वांवर ठोस निर्णय घेण्याचा धाडस या अर्थसंकल्पाने दाखवलेले आहे. महिला सुरक्षा व सन्मान हे केवळ काम नाही, तर महिलांच्या सन्मानाचा आणि सुरक्षेचा आश्वासन आहे. यांचा धंदा काय? महाराष्ट्र पुतळा, मार्कंडा मंदिर, प्रभावानी मंदिर, शांतीधाम, मराठा भवन हे केवळ कामं नाही, तर हे आपल्या संस्कृतीची एक जपणूक आहे. महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय इतिहास स्मशानभूमीसाठी 1 कोटी रुपयाची तरतूद हा निर्णय म्हणजे समाजाच्या भावनांचा सन्मान आहे. यासाठी मी विशेषतः मान्य महापौर, सभागृह, स्थायी समिती यांच्या मनपूर्वक अभिनंदन करतो. तरुणाई आणि भविष्यासाठी इंडोर स्टेडियम, नाट्यगृह, पुढील शाळा हा अर्थसंकल्प फक्त आजसाठी नाही, तर पुढील पिढ्यांसाठी आहे. आज सोलापूर सोलापूर पुढे जात आहे, त्या बदलाचा पारंपरिक हा अर्थसंकल्प आहे. म्हणूनच मी पूर्णपणे या ताकदीने या अर्थसंकल्पनाचं समर्थन करतो आणि सर्व सदस्यांना आवाहन करतो, चला आणि काय बोललो नाही. साहेब आपण ते अर्थसंकल्प केलं, पण मी संविधान भवन माझ्या आणि माझ्या गावामध्ये एक गावामध्ये महापौर साहेब, सोलापूर महानगरपालिका 2026 आणि 27 या बजेटच्या समर्थनात सभागृहाच्या सर्व पदाधिकारी आणि सर्व नगरसेवकांचं अभिनंदन करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. तत्पूर्वी उत्पन्न वाढीसाठी 2 सूचना करणार आहे. त्यातली पहिली सूचना अशी आहे, सोलापूर शहरामध्ये आपल्या महानगरपालिकेच्या सर्वेक्षणानुसार 6100 फेरीवाले सोलापूर शहरात आहेत. कदाचित ती संख्या वाढलेली असेल. अशा सर्व फेरीवाल्याकडून महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांचे लायसन्स मिळवण्यासाठी मागच्या वर्षी फक्त 200 जणांची नोंदणी झालेली आहे. यंदाच्या वर्षी एप्रिल पासून 6100 अशा फेरीवाल्यांची समजा 5,000 रुपये प्रमाणे लायसन्स सुद्धा काढले तर साधारणपणे 3.5 कोटी रुपये आपल्या महापालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहे. त्यामुळे मी सभागृहाशी विनंती करतो की तातडीने हा विषय घेऊन सोलापूर शहरातल्या सर्व फेरीवाल्यांचे
तातडीने लायसन्स करून घ्यावे ही नम्र विनंती. त्याचबरोबर सोलापूर सोरेगाव ते नांदणी मार्गे सोलापूर 22 इंची पाईपलाईन ही जुनी पाईपलाईन मला असं वाटतं ती वापरात नाही. कदाचित वापरात असली तर खूपच छान आहे. जर समजा ती वापरात नसेल तर ते भंगारमध्ये काढले तरी कोट्यवधी रुपये महापालिकेमध्ये जमा होतात. त्याचाही पाठपुरावा करून त्या पाईपलाईनचा काय करता येईल याचा विचार करावा. त्याचबरोबर सोलापूर शहरामध्ये आता बजेटच्या संदर्भात खूप चांगल्या सूचना आलेल्या आहेत आणि सोलापूर महानगरपालिकेचा यंदाचा बजेट खूप छान पद्धतीने मांडल्यामुळे सगळ्यांना याच्यामध्ये सूचना कराविषयी वाटते. त्यामुळे अशा सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. सोलापूर शहर अंदरवाड भागामध्ये इंडोर स्टेडियम असेल, सोलापूर अंदरवाडमध्ये नाट्यगृह असेल, या दोन्ही मोठ्या योजना या अंदरवाड भागामध्ये आहेत. त्याचबरोबर मल्टीसेट हॉस्पिटल हे माननीय सभापती यांच्या घराजवळ आहे. मला अशी महापौर साहेबांनी एक विनंती करायची आहे की महापौर साहेबांचा प्रभाग सुद्धा अंदरवाड भागामध्ये आहे, तर महापौरांच्या प्रभागामध्ये एक चांगलं उद्यान व्हावं अशी मी महापौरांना विनंती करतोय. विशेष अभिनंदन महापौरांच्या याच्यासाठी आहे की बजेटच्या माध्यमातून ज्या वेळेस सूचना मागवल्या होत्या त्यावेळेस मी माननीय महापौर साहेबांना अशी विनंती केली होती की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने प्रवास करत असताना अनेक ठिकाणी सोलापूर महापौर चषक असं नावनोंदणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला महापौर चषकचं नाव असतो. ते यंदाच्या वर्षी सुरू करावं अशी मी महापौरांना विनंती केली होती आणि महापौरांनी त्या विनंतीला मान देऊन यंदाच्या बजेटमध्ये महापौर चषकासाठी मोठी तरतूद केली. त्याबद्दल मी महापौरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर महाभारतामध्ये 100 कवळ आणि 5 पांडव अशा पद्धतीने असताना धर्मराजांचं वाक्य आहे वयम पंचाधिकम शतम, म्हणजे आम्ही 5 नाही तर 105 आहोत. अशा पद्धतीने सोलापूर महानगरपालिकेतल्या भारतीय जनता पार्टीच्या 87 नगरसेवक निवडून आले आणि साधारणपणे 102 नगरसेवक आणि स्वीकृत असे 111 नगरसेवकांची सोलापूर शहराच्या विकासासाठी तळमळ आहे. आता सोलापूर शहरामध्ये ही सगळी मंडळी तळमळीने काम करतात, विकासासाठी काम करतात अशा पद्धतीने दिसतंय. त्यामुळे यंदाच्या वर्षीचा बजेट एक खूप चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना नगरसेवकांना भरपूर निधी सुद्धा देण्याचा महापौर आणि पदाधिकाऱ्यांनी विचार केलेला असल्यामुळे सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे, सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, विशेष करून महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन, आमच्या सोलापूर शहराचे अध्यक्ष आणि हे सभागृह नेते अशा सगळ्यांचे आणि उपस्थित असलेल्या सर्व नगरसेवकांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. खूप खूप धन्यवाद. माननीय बाबासाहेब, सोलापूर महानगरपालिकेच्या सन 2025-26 चे सुधारित अंदाजपत्र व 2026-27 सुधारित अंदाजपत्र सूचनेच्या शिफारस जे करण्यात आलेलं आहे त्यास पाठिंबा देण्यासाठी मी उभा आहे. मी सर्वप्रथम माननीय महापौर विनायकदादा कोंड्या, स्थायी समिती चेअरमन व सभागृह नेता उपमहापौर यांचे मी मनापासून आभार मानतो. सन 25-26 अंदाजपत्र सादर करताना महापालिकेच्या प्रत्येक विभागाच्या कामकाजाचा आढावा घेऊन नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांच्या अपेक्षा असलेल्या सुधारणांची विचारणा करण्यात केलेले आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या सादर झालेल्या वार्षिक अर्थसंकल्पाबद्दल मनपूर्वक आभार व अभिनंदन. या अर्थसंकल्पामध्ये माझ्या प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी विचार करून अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. विशेषतः माझ्या प्रभागात अद्यावत सर्वोच्च दर्जाचे रुग्णालय उभारणीसाठी निधी तरतूद करण्यात आलेली आहे. ही बाब अत्यंत समाधानकारक असून यामुळे नागरिकांची अत्याधुनिक व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. तसेच कामगार भाग व अंतराळ भागाचा समावेश असलेल्या माझ्या प्रभागातील नागरिकांच्या आरोग्यदायी व आनंद जीवनासाठी उद्यान विभाग उभारणीसाठी निधी देण्याची ग्वाही
सभागृह नेत्याने अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान दिली आहे ही देखील अत्यंत स्वागताची बाब आहे. या सर्व निर्णयामुळे प्रभागातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होणार असून नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडणार आहे याची खात्री आहे. मी ज्या प्रभागाचे नेतृत्व करतो ते प्रभाग क्रमांक 12 मध्ये 2 दिवसापूर्वी राज्य सरकार कडून व्यापारी व उद्योजक कारखानदारांची यांच्यासाठी विशेष बाब म्हणून DR काढण्यात आलेला आहे. त्यामध्ये माझ्या प्रभागातील अक्कलकोट MIDC रोड मध्ये एकूण 35 रस्ते व टोळगी रोड MIDC साठी एकूण 9 रस्ते असे सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीत एकूण 44 रस्त्याचे डांबरीकरणासाठी एकूण 56 कोटी मंजूर झाले. यामध्ये विशेषतः सोलापूर व्यापारी औद्योगिक व कारखानदार यांच्या 14 कोटी रुपये वाचले. त्यासाठी मी राज्याचे तत्ववान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब व सोलापूर शहर मध्येचे लोकप्रिय आमदार देवेंद्रदादा कोटे यांचे आभार व्यक्त करतो. यासोबत सोलापूर महानगरपालिकेतील उद्योजकांसाठी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन सोलापूरच्या रोजगार वाढवण्यासाठी प्रयत्न करावे याबाबत माननीय महापौर यांचे विशेष आभार मानतो. आभार करतो. त्यांनी व स्थायी समिती सभागृह नेता यांनी पद्मश्री समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनी मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी 75 लाख इतकी रक्कम मंजूर केली. त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानतो. भविष्यात अशाच प्रकारे नागरिकांच्या हितासाठी निर्णय घेतले जावा ही अपेक्षा व्यक्त करतो. माननीय महापौर उपमहापौर स्थायी समिती चेअरमन व सभागृह नेते आपण मला या बजेटवर बोलण्याची संधी दिली. माझी बाजू ऐकली व माझ्या प्रभागातील अडीअडचणी ऐकून घेतले व त्यातील या बजेटमध्ये माध्यमातून त्यांना न्याय दिले त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार आहे. माननीय महापौर साहेब, विनायकदादा कोंडाल साहेब, तसेच मान्य सभागृह नेते नरेंद्र काळे साहेब, स्थायी समिती सभापती रंजिताताई सापोते, शहर अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर, सर्वप्रथम मी यांचं अभिनंदन करतो. आज मी या ठिकाणी महानगरपालिकेच्या सन 2026-27च्या अर्थसंकल्पाचा स्मरणार्थ बोलण्यासाठी उभा आहे, समर्थनार्थ बोलण्यासाठी उभा आहे. हो साहेब, स्मरणार्थ मला समर्थ करावं. समर्थन म्हणा, समर्थन सर्वप्रथम मी धन्यवाद मानतो की साहेब आपण हॉस्पिटल येथील 54 मीटर रस्त्यासाठी मोठी तरतूद केलेली आहे. तसंच या माध्यमातून मी एक सूचना करू इच्छितो. मोदी समाजाचे सुपुत्र डॉक्टर बाबूराव जगजीवनराम यांच्या काय असं कोपऱ्यात काय आहे 2011 साली सभागृह नेते देवेंद्र यांनी 7 वाजता येथे कोटणीस तुमच्या आधी उठून टाकतो मी जागा निश्चित करून घेतली होती. त्यानंतर इथं दाबू काही त्या ठिकाणी अद्याप देखील स्मारक उभा करण्यात आलेलं नाही. त्यासाठी मी महापौर साहेब आपणास विनंती करतो की यासाठी आपण आपल्या चालू बजेटमध्ये 50 लाखाची तरतूद करावी आणि 5 एप्रिल रोजी सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बाबू जगजीवनराम यांची जयंती साजरी केली जाते. त्यासाठी आपण याची माझी सूचना नोंद करून घ्यावी. धन्यवाद. मान्य महापौर साहेब, गेल्या पावसाळ्यात आता पावसाळा महापौर साहेब पावसाळा आता 1 महिन्यावर येऊन घेतलेली आहे. गेल्या पावसाळ्यात
हातवाड भाग निलमनगर हा भाग आहे. पावसाने कॅनलच्या द्वारे आणि आपले जे नाले आहेत तिथून भरून लोकांच्या नागरिकांच्या घरात पूर्ण पाणी शिरून कित्येक नागरिकांचे घर उघड्यावर आणले मान्य बापूस आहेत. त्यासाठी मान्य आयुक्तांनी नाल्यासाठी हातवाड भाग डीपी प्लॅन असं काही केलं का ह्याचं जरा उत्तर पाहिजे. हातवाड भागातील नाल्याच्या डीपी प्लॅन काय केलेत का आणि विशेष निलमनगर भाग प्रभाग क्रमांक 19 कोण आहे संबंधित अधिकारी? आणि तिथं मीच बसलेला फोटो दाखवला पाणी पिताना व्हिडिओ दाखवला. माननीय महापौर साहेब, सोलापूर महानगरपालिकेचा डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन हा पूर्ण शहरासाठी तयार करून तो आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेला आहे आणि माननीय सदस्य साहेबांनी जो मुंगनगरचा भाग सांगितलेला तो त्याचा समाविष्ट केलेला आहे. सन्माननीय महापौर साहेब, या ठिकाणी व तसेच मान्य सभागृह नेत्याने निलमनगर सुरेलनगर आपल्याने अजून बोलायचे प्रसूतीगृहासाठी 2.5 कोटी असं ठेवण्यात आलेलं असं मी अंदाजपत्रकात बघितलोय. त्यासाठी आपले औद्योगिक विकास महामंडळाचे जागा म्हणजे प्रिसिडेंटच्या समोर अजून सुद्धा ओपन पेस आहे आणि यसू 2/1 असे अंदाजे क्षेत्रफळ 44,270 स्क्वेअर फूट 5-6 आहेत बोलणार आहे. ते जागा जर मान्य आयुक्तांनी आपल्या महापालिकेच्या ह्याच्यात घेतले तर प्रसूतीगृह आणि आपल्या बगीच्यासाठी सोयीचं होईल निलमनगर आणि परिवहनला 10 मिनिटात संपणार आहे. 10 मिनिटात संपणार आहे. चहाच वेळ संपली म्हणजे चहा मागून चहाच वेळ संपली म्हणून इथं काय उपलब्ध आहे तेच बोलणार. आता यांनी म्हणायला लागले इथं खाली बाटल्या पडलेल्या बातमी लावा म्हणजे मी म्हटलं दारूच्या बाटल्या असत्या. शहरात गेल्या 34 वर्ष झाले हातवाड भाग होऊन नागरिकांना मूलभूत सुविधा आज तागेत मिळालेल्या नाही. तर या बजेटमध्ये आपण हातवाड भागाला ज्या सुविधा आपलं गटारीच्या असू द्या, पाण्याच्या असू द्या आणि पाण्याच्या पाईपलाईनच्या विषयीचे निधी ठेवलेला आहे तर त्या सेटसाठी त्याचा वापर झाला पाहिजे. आणि परवाच महापौर साहेब, आयुक्त आणि त्या भागातल्या सर्व नगरसेवकांनी आम्ही एसटीपी केंद्राला आपण भेट दिली होती. तर आयुक्त साहेब, माझी विनंती आहे की गेल्या वर्षी जो पाऊस पडला त्या पावसामुळं कुमटा नाका भाग असू द्या, प्रभाग क्रमांक 11, 12, 18, 20, 21 या भागामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये गटरीचं पाणी असू द्या आणि ड्रेनेजचं पाणी सुद्धा होतं. त्यामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तर आपण परवा भेट दिली. पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर ते एसटीपी केंद्र सुरू व्हावं ही या ठिकाणी विनंती करतो. त्याचप्रमाणे आंधळीकर नगर, काळाल नगर या भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. कमी दाबाने पाणी येत आहे. कुमटा नाका परिसरात देखील पाणी कमी दाबाने येत आहे. तर तिथले पाईपलाईन जे आहेत ते आपले जुने 30 वर्षाखाली टाकलेले आहेत. तर नवीन पाईपलाईन होण्यासाठी त्या भागात आपल्या उडगे रोडच्या रेल्वे रोडाकडून पाण्याची पाईपलाईन गेल्यामुळं ते पाईपलाईन लवकर होत नाहीये. तर ते रेल्वे प्रशासन आपल्याला परवानगी देण्यासाठी वेळ लावत आहे आणि भरपूर अटी आपल्याला ते टाकत असेल. तर हे याच्यामध्ये जरा जास्तीत जास्त प्रमाणात आयुक्त असू द्या, महापौर साहेबांनी लक्ष घालावं. पिण्याचा प्रश्न, पाणीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे सोलापूर शहरामध्ये आज आपण सोलापूर शहरातल्या सर्व मशानभूमीसाठी शिशुकरण करण्यासाठी आपण निधी ठेवलेला आहे. पण या अगोदर जेव्हा बजेट झाले त्या बजेटमध्ये या हेडसाठी जर पैसे ठेवले असेल तर अजून देखील 20-25 हजारला आपण माहितीला त्या ठिकाणी जातो. पण तिथं मूलभूत सुविधा, पाण्याचा प्रश्न असू द्या, माहितीला गेलेल्या लोकांच्या शेडचा बसण्याचा प्रश्न असू द्या, तिथं माहितीसाठी आणलेले जे साहित्य असते ते साहित्य अस्ताव्यस्त पडलेलं असते, तिथं ते ठेवण्यासाठी कुठली कचराकुंडी नसते. तर असे प्रश्न जे आता मोदी मशानभूमी आहे त्या मशानभूमीमध्ये आपण महानगरपालिकेच्या वतीने आपल्या मशानभूमीच्या
शिशुभीकरणासाठी गेट लावले होते. ते गेट आज तिथं दिसत नाहीत. गेट चोरीला गेले, तिथल्या कुठल्याही पद्धतीचं सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी नाही आहे. तर त्या भागामध्ये व्यवस्थित सुविधा देण्यासाठी जास्तीत जास्त जेवढा निधी आपण त्या गेटसाठी ठेवलाय तर त्यासाठी खर्च झाला पाहिजे. तिथं माणसांची कमतरता आहे, तिथं माणसं वाढवले पाहिजे. हा एक प्रश्न या ठिकाणी बोलतो. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पारक चौक या भागामध्ये सकाळी 10:30 ते दुपारी 12-12:30 वाजेपर्यंत अतिशय गर्दी असते. लोक कामाला निघण्यासाठी त्या ठिकाणी निघतात आणि ट्रॉफिकची एवढी समस्या या भागामध्ये आहे. त्याच पद्धतीने माणिक चौक, मधला मारुती, कुमता, आपलं गौतम चौक, 7 रस्ता या भागात ह्या टायमाला एवढी गर्दी असते. तर महानगरपालिका आयुक्ताने विशेषतः लक्ष घालून ट्रॉफिकच्या अधिकाऱ्यांना आणि आरटीओच्या अधिकाऱ्याला घेऊन ही व्यवस्था कशी सुरळीत करता येईल यासाठी सोलापूरच्या जनतेला त्याचा त्रास होऊ नये यासाठी प्रयत्न करावे अशी एक विनंती या ठिकाणी करतो. त्याच पद्धतीने सोलापूर शहरातल्या पुतळ्यासाठी आपण वारंवार दरवेळी त्यासाठी पैसे ठेवलेला असतो. पण आज जर आपण बघितल्या पुतळ्याच्या अवस्था, भरपूर पुतळ्या ठिकाणी लाईटची व्यवस्था नाहीये, झाडं नाही, तिथं कुठलाही सुरक्षा रक्षक नसतो. सोलापूर शहराच्या मुख्य प्रवेश असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांचा जे पुतळा आहे ते परिसर आहे. आज देखील तुम्ही रात्री जर त्या वेळेस गेला तर लाईटची कमतरता तिथे दिसून येते. तिथला कुठलाही व्यक्ती नसतो. लोक कुठल्याही दारूच्या बाटल्या वगैरे जर तुम्ही बघितलं आम्ही केलं तर तिथं पडलेल्या असतात. तर ती सुरक्षा ही महत्वाची आहे. सर्व पुतळ्यांची सुरक्षा महत्वाची आहे. पण हे सोलापूर शहराचं प्रवेशद्वार आहे. तर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात शिशुभीकरण करावं आणि त्या हेडसाठी पैसे ठेवले तर त्याच हेडसाठी त्याचा वापर झाला पाहिजे अशी विनंती करतो. त्यानंतर पुतळ्याच्या संदर्भात एक विषय असा आहे की 11 एप्रिलला क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले, आपलं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. लवकरच त्यांची 200वी जयंती आपण आता साजरा करणार आहोत. तर आपण त्यासाठी विशेष निधी पुतळे शिशुभीकरणासाठी ठेवले. पण दुर्दैवाने सांगा वाटतं की आपल्या सुपर मार्केटला महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा अनेक वर्षापासून दुर्लक्षित आहे. दुर्दैवानं त्या पुतळ्याकडे कुणाचं लक्ष जात नाही. तर त्यांची 200वी जयंती आपण साजरी करत असताना माझी अशी विनंती आहे की आपण त्यासाठी त्यांचा इतिहास आणि पुतळ्याचं शिशुभीकरण चांगल्या पद्धतीने व्हावं. बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात ज्या व्यक्तीने आणलं त्या महापुरुषाच्या कर्तृत्वाची महती सर्वांना कळण्यासाठी, समजण्यासाठी विशेष कार्यक्रम आपण त्या ठिकाणी आयोजित करावा इतकी या ठिकाणी विनंती करतो. आणि या समाजातल्या सर्व लोकांना न्याय देण्याचा तसंच विकास कामाला प्राधान्य देणारा हा अर्थसंकल्प केल्याबद्दल माननीय महापौर विनायकदादा कोंड्याल, आपल्या स्थायी समिती सभापती साबते मॅडम तसंच सभागृह नेते आपले नरेंद्र काळे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. या सगळ्या आमच्या नवीन नगरसेवक असू द्या जुन्यांच्या सर्व नगरसेवकांच्या तुम्ही सूचना दखल घेतल्याबद्दल मी मनापासून तुमचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय महापौर साहेब, सन्माननीय सभागृह नेते, सन्माननीय स्थायी समिती सभापती, सन्माननीय सर्व सभागृहातील सर्व सदस्य व या बजेटच्या 2000 महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 96 स्थायी समितीच्या 25-26 सुधारित अंदाज पत्रकाचा या ठिकाणी ज्या अधिकारी चिकित्सिक पद्धतीने जे या ठिकाणी ठराव समितीचा केला त्या संदर्भात मी समर्थनार्थ या ठिकाणी सर्व मंडळींचा व या सर्व सभागृहातील सर्व नगरसेवकांचा व सोलापूरतील सर्व या ठिकाणी नागरिकांचा या ठिकाणी सन्मानच आहे असं मी मला वाटतं. त्या ठिकाणी सर्व गोष्टी या ठिकाणी घेतलेल्या आहेत. मला वाटतं मूलभूत प्रश्न सोलापुरात अनेक ठिकाणी या सोलापूर महानगरपालिकेच्या स्थापनेपासून मूलभूत प्रश्नाचं या ठिकाणी रस्ते, ड्रेनेज, पाणी या ठिकाणी अनेक गोष्टींसाठी या ठिकाणी कायमस्वरूपी हा मुद्दा कायमस्वरूपी या ठिकाणी निधीचा याच भागासाठी मूलभूत सुविधेसाठी जास्त खर्च झालेला आहे. तर हा वारंवार काय येतो दरवर्षी हा मूलभूत प्रश्नासाठी रस्ते बांधणे व
व शहरातील बाग बगीचे, ड्रेनेज लाईन, पिण्याची पाईपलाईन यासाठी जास्त निधी खर्च होतो. मला वाटतं सोलापुरात अनेक प्रश्न असे आहेत की त्यासाठी करणं गरजेचं आहे. सोलापुरातील हद्दवाढ विभाग 1994 साली जो झाला त्या ठिकाणी अनेक जमिनीवर आरक्षित या महानगरपालिकेने टाकल्या. त्या महानगरपालिकेचे मगाशी सन्माननीय चेतनभाऊ वरोडेंनी सांगितले मी 30 वर्षापासून या ठिकाणी महापालिकेत आहे. मला वाटतं त्यांच्या कार्यकालाच्या सुरुवातीपासून हा महानगरपालिकेने त्या ठिकाणी आरक्षण टाकलेले आहेत त्या गरीब शेतकऱ्यांच्या. त्या ठिकाणी त्यांना सुटका करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या पण त्या सुटका काही आतापर्यंत झाल्या नाहीत. आणि त्या प्रश्नावर चेतनभाऊ 2 मिनिट विषय तुमच्या बाजूने बोलतो आणि 30-35 वर आखाले आणि हा तेच पकडले महाराष्ट्र कधी सुटका करण्याचा भाऊ असं मला म्हणायचं आहे. आज या अंदाजपत्रकात आपण बघितलं तर 364 कोटी काही ठिकाणी खर्च झाले पण जमीन संपादन करण्यासाठी फक्त 25 कोटी या ठिकाणी आपण निर्देश केलेले. तर 25 कोटी कुठल्या जमीन आपण संपादन करणार आहेत या ठिकाणी आहे बघा 25 लाख रुपये. सॉरी 25 लाख रुपये. 25 लाख रुपये हा आणि संपादनासाठी ते केले. तर या प्रश्नाचं उत्तर तर सभागृहाने द्यावंच पण त्यासोबत अनेक प्रश्न माझ्यासोबत भेडसावत आहेत. मी पहिल्या सभेच्या वेळी 44 कलमांमध्ये मी प्रश्न विचारला होता की आपल्या महानगरपालिकेचे एकूण एफडी किती आहेत, फिक्स डिपॉझिट किती आहेत, ठेवी किती आहेत. त्या ठेवीच्या स्वरूपात मला 11 काय मिळाले फक्त व्याज सांगितले 4 करोड रुपये. ते तोंडी या ठिकाणी सभागृहात सांगितले मला काही कागदपत्रांना किंवा लेखी स्वरूपात काय मिळाले आणि त्या लेखी स्वरूपात मिळाले पण या ठिकाणी व्याजाचा जर बघितलं तर या ठिकाणी दिलेल्या कर्जावरील व्याज 10,50,000 रुपये असे या ठिकाणी दाखवलेले आहेत. तर मनापाशी एकूण जमा जर त्या ठिकाणी धरलेला आहे तर त्या दिलेल्या कर्जावरील व्याज 10,50,000 तर 3,90,00,000 रुपये काय केले. तर आम्हाला प्रश्न पडला मग मी या ठिकाणी सदस्यांना विचारलं मला हा सभागृहातील मांडलेला सर्वांगी हा बजेट मला माझ्या मतीने संमती आहे किंवा त्याला समर्थन आहे पण हा 3,90,00,000 रुपये काय झाला याचा मला थोडसा याचा खुलासा पाहिजे. आताच सदस्यांची माझी चर्चा झालेली आहे त्यांना मी कागद देत होतो ते म्हणाले बंद पॉकेटमध्ये द्या. तर मी सर तुम्हाला ते लिखितसह सगळं देतो आपल्याला. आणि सर ते 4 कोटी हे आपल्या अकाउंटमध्ये घेतले जातात तर मग खर्च केला जातो. साहेब मी 11 तारखेला विचारलेला आहे आज 35 तारीख तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तेव्हाच दिलं पाहिजे होतं पण दिलं नाही. भाऊ दे आता तुम्ही देताल अशी अपेक्षा मी ठेवतो. तर पुढचा विषय असा आहे जर महाराष्ट्र राज्य सरकारने पर्जन्य जलवाहिनी राज्य सरकार असं निधी 99 कोटी मला असं ऐकू येत आहे की 99 कोटी त्या पर्जन्यवाहिनी मंजूर झालेले आहेत. ते मंजुरीचे कामाची स्वरूप असं आहे की 19 नाणे सुरुवातीला काय करायचं या ठिकाणी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे किंवा स्थायी समितीनं त्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे. त्या 19 नाण्यासंदर्भात मला वाटतं भूमिगत नाला या ठिकाणी केलं पाहिजे. काही ठिकाणी भूमिगत केल्यानंतर अनेक ओपन गटारी त्या ठिकाणी केल्यानंतर काही ठिकाणी नागरी वस्ती आहे गर्दीचं ठिकाण आहे आत्महत्या ठिकाण काही ठिकाणी आत्महत्याही होऊ शकतं. पाणी त्या नाल्यात पडलं तर उद्या कोण आत्महत्याही ओपन नाल्यात पडू शकतं किंवा त्या ठिकाणी कचराही टाकू शकतं. 12 महिने ते 365 दिवस त्या नाला ओपन ठेवलं तर त्या ठिकाणी कचऱ्याचं स्वरूप आज सोलापूर तुम्ही घनकचरा बघितलं तर सगळीकडे कचरा कुठलं स्वरूप करताय तर त्या ठिकाणी कचरा का टाकू नये असं लोकांवर हे झालं तर त्यामुळे म्हणतो भूमिगत त्या ठिकाणी मग अशी रत्नजीनी पण हा विषय मांडलाय तर त्याच संदर्भात माझा दुजोड करून हा विषय पुढे मांडतो. त्याविषयीचं थोडंफार संबंधित अधिकारी थोडंफार सूचना किंवा उत्तर द्यावी. प्रश्न आहे तो 99 कोटी जर सरकारकडून आले असतील तर
असं माझं एक म्हणणं आहे, त्याचा संदर्भात उत्तर संबंधित अधिकारी आहे. मला प्रश्न असा आहे, कारण साहेब तुम्हाला कदाचित कळालं असेल, सोलापुरात आपला 990 कोटीचा मसुदा तयार केला आहे, मंजुरी सगळी आपल्या या स्थायीला किंवा या सभागृहात आलेला आहे. तो 990 कोटी खर्च न करता तो 99 कोटीचे राज्य सरकारने दिले. त्याच पैशातून सोलापूरातील आता येणाऱ्या पावसाळ्यासाठी जी गाळ आपल्या या ठिकाणी गाळमुक्त करण्यासाठी किंवा त्या नाले सफाईसाठी या ठिकाणी त्या तरतुदी या ठिकाणी वापरण्यात येतील का, असं मला प्रश्न विचारायचा आहे. बापूसाहेब, माननीय बापूसाहेब, सोलापूर महापालिकेचे सन 2025 सुधारित माझे मावळ होते त्यामध्ये 99 त्या निधीमधून आपल्याला शहरातले इतर नाल्याची साफसफाई त्या निधीतून ती योजना पूर्णतः नवीन नाल्यासाठी काळेसाहेब यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. सन 2025-26 अंदाजपत्रक सादर करताना महापालिकेच्या प्रत्येक विभागाचे कामकाजाचे आढावा घेऊन नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांच्या अपेक्षा असलेल्या सुधारणांचा विचार करण्यात आलेला आहे. मी स्थायी समिती अध्यक्ष साकोते मॅडम व स्थायी समितीच्या सर्व सदस्यांना अभिनंदन करतो. त्यांनी अंदाजपत्रक तयार करताना सोलापूर शहरातील नागरिकांना अपेक्षित असलेल्या विकास नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले आहे. महापौर साहेब, मी ज्या प्रभागाचे नेतृत्व करतो, प्रभाग क्रमांक 13 त्या भागातील मोठ्या प्रमाणात कामगार व गरीब वर्ग असून त्यासाठी लागणाऱ्या अनेक योजना आपल्या बजेटमध्ये सादर झाल्या आहेत. महापौर साहेब, गलिच्छ वस्ती सुधारणा, गौसू, आपण त्याला गौसू म्हणतो साहेब, गरीब कष्टकरी झोपडपट्टीधारक यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी हा विभाग आहे. मात्र या गौसू विभागात भयानक भ्रष्टाचार आहे साहेब. गरजू नागरिकांना त्रास दिले जाते. एका कामासाठी 100 वेळा फिरवले जातात. कोणतेही काम पैसे दिल्याशिवाय होत नाही. मागील काही वर्षाच्या कामकाजाची चौकशी करावी व गौसू विभाग महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली यावे. नवीन नगरसेवक आहोत. पाणी पुरवठासह अनेक महत्वाचे विषय या सभागृहात अनेक अभ्यासू नगरसेवक व विषयावर व्यक्त सोलापूर वासियांना पिण्याच्या पाणी देण्यासाठी किती पाणी घेण्यासाठी किंवा पुरवठा होते हे सर्व विषय अभ्यास करून आम्हाला कमी वेळ मिळाला. मात्र पुढील वर्षभरात आम्ही पूर्ण तयारी बजेटला येऊ साहेब. अधिकारी सो माने मॅडम यांचे उत्तम कामगिरी आहे व महापालिकेच्या विविध भागातील जे हॉस्पिटल्स आहेत, दवाखाने, त्या ठिकाणी डॉक्टरांचे काम सेवा देण्यासाठी त्याचे पेशंटला ते स्वतःच्या खासगी दवाखान्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. महापौर साहेब, स्थायी समिती चेअरमॅन व सभागृह नेता, आपण आपला या बजेटवर बोलण्यासाठी संधी दिला त्याबद्दल दुरुस्ती करणे या पत्रात 7 लाख रुपये लिहिलेले आहे, पण 75 लाख आहे असं इंडिव्हिज्युअली प्रशिक्षण पुत्राला किती आणि लिंगात 2 लाख आपण ते दोन्ही बघून धन्यवाद. माननीय महापौर साहेब, स्थायी समिती सभापती, सभागृह नेता तसेच आमचे नगराध्यक्ष मनापासून आभार.
संधी दिली. माझी सूचना आहे की सेवानिवृत्त सेवकाची आजची असणारी संख्या किती व त्यांच्या देयरत्मा वेतनश्रेणी खर्चाची महागाई व इतर सविस्तर माहिती व या प्रलंबित रकमा कशा प्रमाणे दिल्या जाणार याचा आराखडा इत्यादी सविस्तर माहिती व या देयरत्मा कशा पद्धतीने अदा करणार आहात याचे नियोजन कार्यपद्धती माननीय आयुक्त साहेबांनी एप्रिल 2026 ला मनपा सर्वसाधारण सभेपुढे दाखल करण्यात यावी. चेअरमन प्रत्येक ठाकूर यांचा जो वास्तविक बजेट त्यांनी या ठिकाणी 2026-27 मांडला. वास्तवादी बजेट त्यांनी मांडल्याबद्दल त्याचे या ठिकाणी सभागृहातल्या अभिनंदन या ठिकाणी मांडण्यात आलं. त्या सगळ्यांच्या अभिनंदनासाठी मी या ठिकाणी उभा आहे. आज आपण या ठिकाणी वास्तवादी असा बजेट मांडला व या बजेटमध्ये अनेक बाबी या ठिकाणी विचार करण्यात आला. प्रतिनिधी असेल, सुशुद्धीकरण असेल, गटार दुरुस्ती असेल, अनेक महापुरुषांच्या मंदिरांसाठी वगैरे सुशुद्धीकरण सर्वांसाठी आपण विचार करून या ठिकाणी हा बजेट मांडला. त्याबद्दल मी या ठिकाणी आपले अभिनंदन करतो. परंतु या सभागृहामध्ये आपलं लक्ष एका वेगळ्या विषयाकडे मी घेऊ इच्छितो. कारण या ठिकाणी ज्यावेळेस बजेट मिटिंगा चालू होते त्यावेळेला आपण अनेक नगरसेवकांच्या सत्ता सुपारीची घेऊन या ठिकाणी या बजेटकडे घेतला आणि आम्हाला या ठिकाणी व्यक्त करतो. आणि दोन बजेटच्या बाबतीत वार्षिक वृत्तीचा विषय या ठिकाणी आला आणि त्या सगळ्यांचा बजेट घेण्यात असता या ठिकाणी त्या सर्व धोरणला बजेट या ठिकाणी खलास त्याबद्दल अभिनंदन करतो. व साहेब आज या ठिकाणी पाणी पुरवठ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर असताना पाणी पुरवठ्याची जी व्यवस्था आपली आहे आणि पाणी पुरवठा ज्या भागात मिळतो ही आपल्या भागातील पाण्याच्या टाकीतील परिसर आहे. ऐकू साहेब या ठिकाणी आपण त्या ठिकाणी नियुक्त केला होता. माफी साहेब आज या ठिकाणी
आणि ह्या ठिकाणी 1449 कोटींचं बजेट ह्या ठिकाणी सादर केलेलं आहे. तर या ठिकाणी मला एक मनावर वाटतं जर आपण 1 ते 8 म्हणून जर आपण अविभाज्य ठिकाण दाखवलं आहे. सगळ्याच झोनचा 1 कोटींचं ह्या ठिकाणी कपात केले आहे. पण मी ज्या प्रभागामध्ये झोन क्रमांक 1 मध्ये त्या ठिकाणी 3 कोटींचं त्यासाठी आपण ह्या ठिकाणी कपात केलेलं आहे. तर आमच्या प्रभागामध्ये मला सांगा हातवड भाग आहे माझा वाढ किती आहे? हातवड भाग केलं. त्या ठिकाणी जवळजवळ जास्त केले विनंती आहे. बोला ते. यांना बोलू बोला बेटा. आजचा जो सोलापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मांडण्यात आलेला आहे त्याबद्दल मी आपले सन्माननीय महापौर, सन्माननीय सभागृह नेते, सन्माननीय स्थायी समिती सभापती आणि सन्माननीय उपमहापौर आणि सन्माननीय आयुक्त यांचे मनापासून आभार व्यक्त करते. आणि त्याचबरोबर धुळे सोलापूर भागासाठी जो नाट्य सभागृह आणि इंडोर स्टेडियमची जी तरतूद केलेली आहे त्याबद्दलही मी आपल्या मनापासून आभार मानते. आणि त्याचबरोबर एक विनंती करते की जी स्मशानभूमीसाठी एक तरतूद केलेली आहे निधीची, त्यामध्ये वर्षानुवर्ष विकासाची वंचित राहिलेला बंजारा समाजाचा जो स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीचा एक विचार व्हावा आणि त्या बजेटमध्ये स्मशानभूमीची आधुनिकीकरणाचा विषय आपण घ्यावा ही आपल्या मी विनंती करते. धन्यवाद महापौर. बोला बेटा. सूचना फक्त आहे का सगळ्या सभागृहासाठी पाठवली आहे. त्या सभागृहामध्ये जी संख्या कमी आहे सगळ्या लोकात हे होत आहे. तर उन्हाळा सुरू आहे त्यांच्या पण सल्ला घ्या. त्यांच्याकडे एक पण असं हे सभागृह वाटप आयुक्त साहेब कारंजे साहेब इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटला आपण जे ठेवलेलं आहे तर तात्काळ त्याची निविदा आपण AC स्टँडिंग AC आहे त्याची आपण व्यवस्था करतो. ते स्टँडिंग AC तात्काळ आपण जे लगेच अपलोड करून किमान महिन्याच्या एंडपर्यंत आपल्याकडे लागतील असं प्लॅनिंग करा. माझे महापौर साहेब आमचे प्रभाग क्रमांक 14 मध्ये उर्दू शाळा क्रमांक 5 व 8 ती आहे म्हणून पाडण्यात आपले महानगरपालिकाकडून पाडण्यात आलेली आहे. माझी तुमच्याशी विनंती आहे की आपले शाळासाठी आपण 3 करोड 36 लाख बजेट ठेवलेले आहे. त्यातून तुम्ही ती शाळा ते 4 रूम आणि टॉयलेट बाथरूम आणि कंपाऊंड वॉल आम्हाला ते 5 नंबर व 8 नंबर शाळेसाठी माननीय महापौर साहेब आपण आणि आपला प्रथमतः आभार व्यक्त करतो. आणि इक्बाल आमचे प्रभागमध्ये इक्बाल मैदान आहे. आयुक्त साहेब लक्ष द्या. आमचे प्रभागमध्ये इक्बाल मैदान आहे. खूप घाणीच्या कामगार झालेला आहे. जर घंटा गाडी आलेली तर लोक तिथे कचरा टाकतात आणि लोक महानगरपालिकाचे लोक तिथे अधुरा टाकतात. माझी आपल्याची विनंती आहे. आमचे लोकांचा जीव धोक्यात आहे. लोक आजारी पडतात तिथे. ते स्वच्छ व सुंदर करून शिक्षित इन्फॉर्मेशन आहे. इक्बाल मैदान महानगरपालिकेला ताब्यात आलंय का? महानगरपालिकेने नाही फक्त काही एक मिनिट नाही ताब्यात आहे. फक्त मला माहिती मला वेळ लावून द्या. म्हणून तर नगरसेवक असताना तुम्ही त्याच्यावरती ताब्यात घेतलं होतं ते आपल्या महानगरपालिकेच्या ताब्यात आलेलं आहे का? 2 मिनिट थांबा. आपले ताब्यात नाही. सर ज्यांच्या लगत इक्बाल मैदान आहे ते शासनात ताब्यात आहे, महापालिका ताब्यात आहे. ठीक आहे. संबंधित त्या ठिकाणी काय उपयोजना करता येईल तेवढं जर लक्ष देऊ. बोला ते पाटील मेंबरला बोलू देतो. माननीय महापौर साहेब आभार व्यक्त करतो. या ठिकाणी माननीय महापौर साहेब, माननीय आयुक्त साहेब, माननीय सभागृह नेते, सभापती आणि सदस्य व आमच्या अध्यक्षा आज आपण सोलापूर महानगरपालिका चर्चा करण्यासाठी या सर्वांना एकत्र आलो. हा अंदाज होता किंवा आठवड्याचा हिशोब नसतो. आपल्या शहराचा विकास आराखडा आहे तो प्रत्येक नागरिकाच्या अपेक्षा करते आणि विरोधाची थेट जोडलेला आहे. महापौर साहेब अर्थसंकल्प फक्त उत्पन्न आणि खर्च याचा आधार नसतो, तो बसायचा काय
आनंदाचा निरोपयोगी असलेला जमावाचा अर्थ असतो. मी पहिल्यांदाच या कामाला निवडून आलो आणि गेल्या निवडून आल्यामुळे त्याबद्दल अर्थसंकल्प बोलताना मान्य वापरत आहे. त्याबद्दल मी प्रथमतः सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि दोन मुद्द्यांसाठी त्या ठिकाणी 54 मीटरचा रस्त्याचा जो काय आपण विकास करण्यासाठी घेतला मी प्रथमतः आपला आभार व्यक्त करतो. कारण 54 मीटर रस्ता हा आमच्या 23 प्रभागातून जास्त 60% गेलेला आहे. त्यामुळे 23 प्रभागाचा विकास होणार आहे. आपण साहेब बापूसाहेब या ठिकाणी आपण आमच्या प्रभागातील जास्त मिळकती हा अंतिम लेवल झालेला आहे. पण तो महापालिकेला वरच्या करण्यात मिळालेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांच्या असंख्य अडचणी आहेत. तो आपण धोरण राबून त्या ठिकाणचा विकास करावा एवढंच या ठिकाणी म्हणतो. आणि दुसरा म्हणतो सर दुसरं एकच सूचना म्हणतो त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याबरोबर सैदूर हा भाग येतो. त्या सैदूर भागाला त्या ठिकाणी बसव चौक असं काय नामकरण झालेलं आहे. तो चौक सुशोभित करून आपण त्या ठिकाणी येणाऱ्या बसवेश्वर जयंतीच्या आत तो ठिकाणी स्वच्छता करून मिळावे हे कोणी शकतो. मान्य बापूर साहेब एक मिनिट घेतो ना आपली. 2026-27च्या अंदाजपत्रकाच्या संदर्भात केलेला अंदाजपत्रक त्या निमित्तानं मान्य महापौर यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करत असताना त्याच पद्धतीने आमच्या प्रभागातील नगरसेविका आमच्या भगिनी स्थायी समितीच्या सभापती चापोतेताई व तसेच आमचे सोलापूर महानगरपालिकेचे आमचे सभागृह आमचे मित्र नरेंद्रजी काळे साहेब यांचं व त्याच पद्धतीनं माननीय आयुक्त साहेब यांचंही मनापासून अभिनंदन करतो. त्यामध्ये एक महत्वाची मला बोलताना एक सूचना राहिली होती साहेब. एकच मिनिटात मी माझं सूचना देऊन या ठिकाणी थांबतो. अनेक दलित वस्ती विशेष म्हणजे माझ्या प्रभागामध्ये मड्डी वस्ती दलित वस्ती आणि घोरगल्ली अशा अनेक आमच्या भागामध्ये दलित वस्ती आहेत. त्या दलित वस्तीमध्ये रमाई आवास योजनेचे उद्दिष्ट विहित कालमर्यादेत शासन निर्णयानुसार पूर्ण करावे. यामुळे नागरिकांना घरे उपलब्ध होतील व तसेच कर रुपाने मानवाचे उत्पन्न वाढेल. तसेच रमाई योजनेअंतर्गत उतार्याची अट शिथिल केल्यास सदरची योजना प्रभावीपणे राबविता येईल व उद्दिष्ट पूर्ण होईल. या ठिकाणी मी असं सूचना देतो. त्याच पद्धतीने जयभवानी मैदानामध्ये अनेक त्या ठिकाणी समाज मंदिरं आहेत. यापुढे कुठल्याही समाज मंदिराला त्या ठिकाणी परवानगी देऊ नये किंवा जागा मागायला आले किंवा अशा पद्धतीने देऊ नये. कारण खेळाचा एक मोठा आमच्या भागातला मध्यवर्ती मैदान आहे. त्या ठिकाणी अशा कुठल्याही गोष्टी होण्यावर समाज मंदिराला देऊ नये अशा या ठिकाणी विनंती करून सूचना करतो. धन्यवाद. या परिषदेच्या निमित्तानं माननीय महापौर साहेब, माननीय उपमहापौर साहेब, माननीय स्थायी समिती सभापती साहेब, माननीय आयुक्त साहेब, माननीय पक्षनेता साहेब आणि आमच्या शहराच्या अध्यक्षा मान्य या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. दोन गोष्टीसाठी करतो. म्हणजे अनेक मुद्दे मांडलेले आहेत, सर्वांकडे तर आहेच आहे बजेट, परंतु दोन विशेष मुद्दे काय आहेत ते काय ग्रामदैवत म्हणून ज्या सोलापूरची आपली ओळख आहे त्याच्यासाठी दिशादर्शक फलक आणि कमानी उभारायचं एक उपक्रम आपण सुरू केला. कारण या मंदिराचं जोपर्यंत आपण महत्व अधोरेखित करत नाही तोपर्यंत या पर्यटनाला पण त्याचा उपयोग होणार. दुसरी बाब म्हणजे गरवाड जी आली होती प्रशासनाने ती रद्द करून आपण कुठलाही बोजा नागरिकांवर आपण दिलेलं नाही. त्याबद्दलही आपलं अभिनंदन करतो. तिसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की नाल्यासाठी जे 98 कोटी रुपये ठेवलेले आहे त्याचा पूर्ण शहराचा एकत्रित प्लॅन करून अशा पद्धतीनं मोठ्या भागामध्ये आणि पूर्णपणे शहरात प्रत्येक टोपोग्राफिक प्लॅन बनवावा त्यानंतर नाल्यांचा पूर्ण रिग्रेडेशन करावं अशी माझी सूचना आहे. बरं 1 मिनिट 2 मिनिटं आपल्या वेळीत एक प्रश्नाचं उत्तर द्यायचं राहिले. मगाशी पार्क स्टेडियमबाबतचा एक मुद्दा उपस्थित झाला होता. त्या मुद्द्याच्या अनुषंगाने मी सभागृहासमोर खुलासा करू इच्छितो. सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील आणि स्मार्ट सिटी अंतर्गत याची सुधारणा झाली होती. त्या
भारतरत्न इंदिरा गांधी क्रीडा संकुलाची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी आपण सोलापूर महानगरपालिकेमार्फत यापूर्वी बगता निश्चित करून त्या बगताला महापालिका पेमेंट द्यायची मेंटेनन्ससाठी. त्या मेंटेनन्समध्ये मुख्यतः जे स्टेडियममधला जो लॉनचा जो भाग आहे त्याच्या मेंटेनन्सचा विषय होता. त्यासाठी दरमहा साधारणतः 6 लाख रुपये इतकी रक्कम होती आणि त्या ठिकाणून वर्षभरातली जे वीज बिल आहे साधारणतः सरासरी दर महिन्याला लाख रुपये या हिशोबानं वर्षाचं 12 लाख रुपये असं साधारणतः एक 82 ते 84 लाख रुपये खर्च दरवर्षी महापालिका करत होता. दरम्यानच्या काळामध्ये एक अशी गोष्ट समोर आली की त्या ठिकाणी जे मधलं जे मुख्य पीच आहे त्या पीचला जो लॉन आहे तो लॉन सुद्धा खराब होत होता. ही गोष्ट जेव्हा समोर आली त्याच्या अनुषंगानं तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांसमोर त्या विषयावर चर्चा झाली आणि त्या लॉनच्या दुरुस्तीसाठी एका वेळेचा जो खर्च आहे हा 15 ते 20 लाख रुपये इतका येत होता. या सर्व बाबी लक्षात घेता हे जे स्टेडियम आहे ते स्टेडियम सांभाळणं हे महापालिकेला दरवर्षी साधारणतः 1 कोटी रुपये इतक्या खर्चाची बाब होती. दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणून किती उत्पन्न मिळतं हाही मुद्दा बघणं आवश्यक होतं. साधारणतः त्या ठिकाणून जे उत्पन्न मिळत होतं ते उत्पन्न 10 लाख ते 17 लाख या दरम्यान ते उत्पन्न मिळायचं दरवर्षी वेगवेगळं होतं. तर एकंदरीत जर पाहिलं तर खर्चाची रक्कम ही साधारणतः 85 लाख रुपये आणि जमिनीची रक्कम ही फक्त 10 ते 17 लाख रुपये अशी तफावत येत होती. आणि म्हणून हा जो दरवर्षी जे दायित्व त्याच्या अनुषंगाने खर्च करायला होता तो कमी व्हावा या हिशोबानं आपण एक UI केला होता आणि त्या UIच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला ते दिलेलं आहे. देत असताना आपण 2 गोष्टींची काळजी घेतली. एक म्हणजे की MCA जी आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ही एक क्रिकेटमधली तज्ज्ञ संस्था आहे आणि अशा प्रकारे स्टेडियम कसे मेंटेन करायचे त्याचा अनुभव सुद्धा आहे. त्यासोबत त्या स्टेडियमच्या बदल्यामध्ये आपण त्यांच्याकडनं काय घेतलं हा खूप महत्त्वाचा विषय असतो. याच्यामध्ये आपण त्यांना वार्षिक 1 लाख रुपये इतकं भाडं आपण आकारलं आणि दर 3 वर्षानंतर त्याच्यामध्ये आपण भाडेवाढीचा प्रस्ताव केले आहे. याशिवाय त्या ठिकाणी जर काही मॅचेस त्यांनी भरवल्या तर मॅचेसच्या माध्यमातून जी मॅच फी गोळा होईल त्या मॅच फीमध्ये 20% रॉयल्टी महापालिकेची असेल ते सुद्धा पैसे आपण घेणार असं प्रकारे आपण त्याच्याशी करार केला होता. त्या कराराच्या अनुषंगानं मुद्रांक शुल्काचा एक विषय उपयोग झाला मध्यंतरी बरेचसे आपण सर्वांना माहिती. त्याच्या अनुषंगानं आम्ही जे JDR आहे म्हणजे जिल्हा निबंधक जे असतात त्यांच्याशी आणि सोबत MCA सुद्धा आम्ही दोघांशी पण कोऑर्डिनेट केलं आणि JDR कार्यालयानं जे काही मुद्रांक शुल्काची जी निष्पादित रक्कम काढलेली आहे ती निष्पादित रक्कम आणि त्याचं दंड हे दोन्ही भरण्याची MCA जबाबदारी आहे कारण करार करून घेण्याचे ते आहेत. त्या अनुषंगानं आपण त्याचा पत्रव्यवसाय केलेला आहे. त्याची चलन पण जर झालेली आहे तर ते चलन सुद्धा आपण MCAला दिलेली आहेत. त्यांनी ती एक्सेप्ट केलेली आहेत आणि त्यांच्याकडनं ती पैसे भरण्याची प्रक्रिया चालू आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपला हाच प्रयत्न झालेला आहे की महानगरपालिकेला कुठलीही आर्थिक कोशिश लागू नये आणि सोबत असा एक प्रश्न येतो बऱ्याचदा की मग आपला जर हक्क आहे की नाही तर निश्चित की त्या बाबतीमध्ये आपल्या हक्काचं पण रक्षण व्हावं या अनुषंगानेच आपण त्यांच्याशी बोलणी करारनामा केलेला आहे. त्यामुळं आपल्या ज्या काही ॲक्टिव्हिटी होतील किंवा ज्या काही बाबी असतील त्या पूर्ण प्रोडक्ट असतील आणि सोबत की त्यातून आपल्याला कुठल्याही उत्पन्न हरकत नाही परंतु जो खर्च जो एक्सेस होतो जवळपास तो जर जमा आणि खर्च पुन्हा 60 लाखाहून अधिकचा जो एक्स्ट्रा खर्च होतो